सांगू याच्यामुळे मी देवाधर्मावर विश्वास नाही ठेवते. काही नाही हो या जगामध्ये, खरंच सांगायला काही नाही आहे जगामध्ये. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ भावना. काय चालेल, झालं की नाही चहा पाणी? हां जरा असं तुम्ही म्हणत असं संगीत आहे काय करत, मी बनवायले मोदक. आहा मस्तच पैकी. तुम्ही पण करायला लागलात ना मोदक, आहे ना? खरं खरं सांगा, खरं खरं सांगा. हां आता गणपती आले म्हणल्यावर सगळेजण करणारच मोदक होय. तर मी मस्तपैकी असे जसं तर सगळ्यालाच माहीत आहे, आपलं ओलं खोबरं किसून घेतलं, त्याच्यात गूळ टाकला आणि मग काजू बदाम हे सगळं मिक्स करून भाजून घेतलं. थोडं तेल आहे, आपलं तेला म्हणजे डाळड्यामध्ये तुपामध्ये. आणि मग याचं आपलं तांदळाचं पीठ आहे का त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून जाईना थोडं 5 मिनटं ठेवलं. आणि मग हे मी त्याच्यामध्ये आता हे टाकायले सारण. आणि आता गरम पाणी करून जाईना चाळणीवर हे मोदक होणार. मस्तपैकी लागते. तर कोणी कोणी खाल्लेत याचे उकडीचे गोदकच येले हो माय. सॉरी मोदक हो. तर कसे लागते तर मला तर सांगायची काय गरज नाही आहे. जापूक जुपूक जीवाचा. सगळ्याला माहिती आहे मोदक कसे लागते, तर जीवाचे प्राण राहतात आणि खूप छान लागतात. आणि असं नाही की आपण सणवारला आज खावा तर मोदक किंवा काही दुसरं पण कधी पण खाऊ शकतो. ते मी तसं कधी पण करत असते, मी नसते हे करीत यात येन ते यालाच करा आणि त्यालाच करा होय. अहो खाऊन घ्या होय जे खावा. तर आता इकडे मी ठेवलेले आहेत मस्तच पैकी असे वाफेवर आणि 5-10 मिनटं ठेवायचे. आणि मग काय छान खायला तयार. त्याच्यावर तूप टाकायचं. माझ्याकडे काय तूप नाही आता सध्या. आपले तुम्ही कसे करतात बरं सांगा बरं मला. वेगवेगळ्या प्रकारचे असते तर खूप सारे असतात हो. हे आपलं गुलाबजामुनच म्हणतो ते आहे का. आज लय डोकं सटकलंय राव मायावर. जायचं मैले भांडणं तर येतात काही पण मा तो थोबडतच यायलंय. फोदक मोदक काय. तर आपले मोदक इकडं तयार झालेले आहेत. लुसलुशीत खुसखुशीत फुसफुशीत एकच नंबर. काय म्हणते त्याला, उकडीचे मोदक नाही उकडीचे मोदक. हा तर उकडीचे मोदक मस्त पैकी है ना. तर त्याच्यामुळं आज खाऊ वाटले होते मोदक. तर मग म्हणलं चला तुम्हाला आयुष्यामध्ये पहिली बार दाजी मोदक खायला. दाजी कसं झाले? एक नंबर. पहिली वेळेस खायचा दाजी. दाजीनं अजूनही मोदक खाल्लेलं नाही, अजून पण नाही. म्हणजे आम्ही करतो तसे पण त्यांना नाही आवडत आहे. ते म्हणतात नाही मला नाही आवडत आहे, मग ते खात नाही. पण आज खायला लागले. कसं काय काय चांगलं झालं, मस्त झालं. जबरदस्ती खाऊ घातलाय, खात नव्हती. म्हणलं खा. काजू बदाम त्याच्यात म्हणत चांगलं नाही म्हणजे ते म्हणजे मला वाटलं चांगलं नाही त्यात काजू बदाम आहे तर असली मला आहे. एकदम एक नंबर आहे. एक नंबर आहे का. कसे उकडीचे आणि उकडीचे खरंच खूप छान लागते. ते चवीला पण लय भारी लागते. तर मला लय आवडते. तर मी आयुष्यात पहिली वेळच मोदक केले होते मी बघा. जेव्हा आम्ही गणपती बसवला होता म्हणजे हे जगामध्ये आता सध्या नाहीये माझं लेकरू. माझ्या लेकराला लय हाऊस होती गणपती बसवायची लय. आणि दरवर्षी गणपती बसवायचं त्या लेकरामुळे. तर ते मग लेकरू बसवायचं गणपती आणि 10 दिवस मटण नसं खाता. 10 दिवस. आणि कशामुळे मी राग करते हे देवाधर्मावर, याच्यामुळेच करते. आणि मग एक बार मम्मी मोदक कर म्हणे गणपतीला. मग मी गणपतीला मोदक केले. तर मी यूट्यूबवर बघूनच केले बरं का. असे तसे. आणि चला काय बोलणार आयुष्यात. जेवढं आयुष्य असते तेवढंच आहे ना बरं. माणसाने किती का हे केलं की नाही, आपण जगवायचंय आपल्या लेकराला, जगवायचंय पुढं. नाही मरू द्यायचं आपल्या लेकराला. पण शेवटी काय मरणारच. ज्याचं जीवन जेवढं तेवढंच जगामध्ये जगणार. आम्हाला मस्त वाटलं होतं की आमचं लेकरू नाही मरावात. आम्ही लहानपणापासून एवढा दवाखाना केला आम्ही लहानपणापासून. अतिप्रमाणाच्या बाहेर दवाखाना केला पण नाही वाचलं. गेलं लेकरू होय. मग
त्याच्यामुळं आपण नाही मानित बाबा देवधर्म, खरं सांगायला. चला तुम्हाला दाखवलं. खूप साऱ्या अशा हे असतात वेदनादायक अशा गोष्टी असतात की नाही सांगू शकत आहे. तर दरवर्षी जेव्हा माझं जे लेकरू 18 वर्षाचं वारलेलं, त्याला लय म्हणजे देवाधर्माचा नाद, लय देवाधर्माचा नाद, अतिप्रमाणाच्या बाहेर देवाधर्माचा नाद. आणि मग गणपती आले की गणपती बसवायचा, लय गणपती बसवायचा, सगळं साज सजावट आणायचं, ते गणपती बसवायचं. आम्हाला सुद्धा मटण नाही खाऊ द्यायचं नाही. मी गणपती बसवलाय ना तर 10 दिवस मटण कसलंच खायचं नाही घरात, कसलंच आणायचं नाही घरात, असं माझ्या लेकराचं हे होतं. आणि 10 दिवस एवढं दुखायचं ना, माझ्या लेकराचं एवढं दुखत होतं, किडनी प्रॉब्लेम होता माझ्या लेकराला. पण तरी पण आहे ना 10 दिवस मटण नाही खायचा आणि पूजा करायची, आरती करायची, सौसांजरा आरती करायचं. अजून मस्तपैकी सगळ्या लेकराला बोलवून मस्त मग त्याच्यासाठी काय ते खोबरं, गूळ किंवा साखर असं. आणि मग एक बार असंच आता म्हणजे झाले 5-6 वर्ष झालं, आखरी वेळेस जेव्हा गणपती बसवला त्यावेळेस ती गोष्ट सांगायली. म्हणे मम्मी मोदक कर म्हणे. मम्मी म्हणे आपण ना गणपती बसवला ना तर मोदक कर म्हणे आपल्या गणपतीला. मी म्हणलं बा मला गणपती ते नाही येत म्हणलं मला मोदक. नाही म्हणे यूट्यूबवर काढून दिलं ते व्हिडिओ आणि सगळं सायमन दिलं, खोबरं ते सगळं खिसून ते सगळं दिलं आणि मग मी मोदक केले. तर अशी गोष्ट आहे. जेव्हा हे म्हणजे असं एक हे काढलं ना आठवणी, तर खूप साऱ्या अशा भयंकर आठवणी असतात माणसाच्या. आणि त्याच्यामुळे मी देवावर विश्वास नाही ठेवते भावना सांगू. याच्यामुळे मी देवाधर्मावर विश्वास नाही ठेवते. काही नाही हो जगामध्ये, खरंच सांगायला काही नाही आहे जगामध्ये, देवधर्म काहीच नाही. ज्यावेळेस आता जे काही लोक मला शिवाय देतील ना त्यांना एकच सांगणं, ज्यावेळेस आपले लेकरू दवाखान्यामध्ये मरत असते ना त्यावेळेस कोणचंच देव येत नाही, कोणचंच नाही. त्याला मोदक दाखवत होते आणि दुसरं चला माझ्या सगळ्यांनी काय. तर बघू शकता भावंड बहिण गावामध्ये कसं आमच्यावाल्या चालली गणपतीची लगबग, लोक गणपती आणायला लागले तर मोठाले गणपती आहेत. मी काही तुम्हाला सांगितलं तुम्ही तर देवधर्म नाही मानित, मग तुम्ही व्हिडिओ कसं काय काढायला तर नाही हो. मी इकडे ना ब्लाऊज टाकायला आले होते, मग मला दिसलं ते गणपती हे नेता नेतं. मी म्हणलं चला आपल्या भावा बहिणीला पण दाखवतं व्हिडिओ काढून की कसं आपलं गावाकडं कसे गणपती राहतात, कसे लोकांची लगबग राठी सुरू आहे की नाही. तर त्याच्यामुळं मी हे तुम्हाला दाखवायला लागले. आणि त्यात काही पोरं बंड पोरं होते ते मला म्हणतात की आम्ही आलो पाहिजे आम्ही आलो पाहिजे तर काकू, आम्ही आलो पाहिजे तर काकू, असं करू बार कॅमेऱ्याच्या समोर येऊ लागले. तितक्यात त्या मावशी पण येऊ लागल्या त्या कॅमेऱ्याच्या समोर. आता तुम्हाला तर माहिती आहे गावाकडचे लेकरं कसे आहेत, खूप आगाव. दाजी इकडं उभं राहिले, दाजीला म्हणलं हाय करा दाजी. या ताई म्हणल्या थांबा ताई म्हणे, हां असं कर आता यो हानी सिंग असं कर. ते आमच्या गावाकडे हे 2 बोट लय मेहनत बरं का भावांनो बहिणू. कसं आहे माहिती आहे का, हे 2 बोट लय मेहनत. आमच्या गावाकडचे पोरं व्हिडिओमध्ये आले तर असेच करतात. याचा अर्थ मला अजून पण समजला नाही. याचा अर्थ काय आहे खरं बरं का मित्रांनो. मी समजा पोराचा असा व्हिडिओ केला ना, कॅमेरा केला ना, तर ते असे 2 बोट करतात. मला हेच नाही समजा त्याचा अर्थ काय आहे. मग मी त्याला म्हणते असं गाणं म्हणा, यो हानी सिंग असं म्हणते. मग ते पोरं हसते. तर बघा आता ही अशी गर्दी, एकदा ट्रॅफिक जाम झालंय बरं का. पहिली वेळेस म्हणजे दर गणपतीलाच होत असं मला तरी काय माहिती, मी काय बघत आहे का होय. छोटं म्हणजे हे ती गल्ली आणि तिथं गणपती पण विकले जाते. तर
तर मग कुंभारांचे घर आहेत ना तिथं, मग त्याच्यामुळं लोक येते जातात. बाया पण यायला लागल्या. तर अक्षरशः मी बघितलं नव्हतं बा की बाया पण येतात गणपती घ्यायला, पण बाया पण आल्या होत्या बऱ्याचशा बरं का. मी पहिलीच वेळेस बघितलं. आणि अशा प्रकारे ट्रॅफिक एकदम फुल झालेलं आहे. बरं मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? होय वाटला का नाही एकदम मस्तपैकी? तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. थोड्या याच्यात भावना आहेत, थोड्या दुःख आहे थोडंफार काय ना काय. तर घ्या समजून, मला काही जास्त बोलता येत नाही आहे. दुःख भरपूर आहे मायावालं, आहे का नाही याच्यामध्ये. अशा आईच्या मनातलं एक दुःख वेदना एक निर्माण होत असतात नेहमी. खरंच होतात का नाही? ज्याचं जळत आहे त्यालाच कळतंय हो, बाकीच्या दुसऱ्याला काय नाही आहे. खरी गोष्ट सांगते भावना बहिण. एखाद्या आईला विचारा, जेव्हा तिचं लेकरू जाते ना 18 वर्षाचं, तर तिला विचारा जे जीवाला किती वेदना होत्या त्या मायबापाच्या जीवाला, आईलाच नाही बापाला पण, बरं का. तर एक सांगायची गोष्ट म्हणजे लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भावना बहिण. आपलं फेसबुकचं अकाउंट आहे संगीता गायकवाड ब्लॉग, आणि इंस्टाचा आहे संगीता गायकवाड 17, दाजीचा आहे अंकुश गायकवाड 172. तर नक्कीच लाईक फॉलो शेअर करायला विसरू नका. आणि तिकडून ते दादा बोलायला लागले ते बघू तेव्हा आहे का, ते म्हणते दाजीला म्हणते काय चाललंय दाजी, मला म्हणते काय चाललंय ताई काय नाही. म्हणले चला चहा प्यायला. मी म्हणलं नको. दाजी म्हणले नका दुसऱ्या वेळेस येऊ एखादं आहे की नाही. लय बोलतेत बरं का भावना बहिण. असे आमच्या गावाचे भाऊ बहीण लय बोलतात आम्हाला. पोळ्याच्या टायमाला जेवायला बोलतेत, महालक्ष्मीच्या टायमाला पण बघायला बोलतेत. गेल्या बाळीस तो बाया लय बोललं होतं मला एका ताईनं. मला लय खाऊ वाटले होते लाडू, पण दिलेच नाही. काय सांगू, असं वाटलं होतं खावा उचलून. बघा म्हशी हिरव्या तुम्ही म्हणता हिरव्या कसं काय जायच्या, तर त्यांना तळ्यात पोहल्यात ना ते, त्याच्यामुळे झाल्यात ते हिरव्या. ते तळ्यातलं जे हे आहे का दाजी म्हणजे त्या दोस्ती ते आहे ना दाजी, कसे हिरवे आहे का. बघा बघा तुम्ही गाणं मारले, मी मारले असते ना. चॉकलेट घ्यायला आलं लेकरू बघा भावना बहिण आहे का. चॉकलेट घ्यायला आली बघ ना, कशी छोटी आहे. आणि कागदच खायला लागली. कागद नाही खाऊ, कागद नहीं खाने का. वो चॉकलेट दे ना उसको, दे ना एक. घर पे खाएंगी. बनायला लागले म्हणलं पाऊस यायला भावना बहिण पाहिलं का आता नाटक.